पुण्यातल्या भोर तालुक्यात 3.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिची निर्घृण हत्या देखील करण्यात आली। 62 ते 65 वर्षाचा हा नराधम आहे। मात्र या घटनेनंतर नसरापूर गावातले जे नागरिक आहेत ते संतप्त झाल्याचं आपल्याला काल पाहायला मिळालं होतं। त्यांनी चक्का जाम देखील केला होता आणि याच घटनेच्या निषेधार्थ आहे ते नसरापूर गाव आहे त्या सगळ्या ग्रामस्थांनी आहे बंद ठेवलं आहे आणि हे सगळी जी दुकानं आहेत तिथे बंद ठेवतायत, इथले सगळे व्यवसाय आहे ते सगळे ग्रामस्थ बंद ठेवतायत आणि या नराधमाला आमच्या हवाले करा, आम्ही त्याचं काय करायचं बघून घेऊ असे सगळ्या ग्रामस्थांची कालही मागणी होती आणि आजही त्या मागणीसाठी मोठा निषेध मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। साधारण 10 वाजता याच गावातील भैरवनाथ मंदिराजवळून हा मोर्चा निघेल। हे गाव आहे ते संतप्त दिसतंय, इथला प्रत्येक नागरिक त्या मुलीबाबत संतप्त दिसतात। माझ्यासोबत हे सगळे याच गावाचे ग्रामस्थ आहे, यांची दुकाने आहेत। तुम्ही आज बंद पुकारलाय, निषेध व्यक्त करतायत। काल जी नसरापूरच्या इतिहासामध्ये जी एक काळीमा फासणारी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण नसरापूर व्यापारी संघटना असू द्या किंवा ग्रामस्थ मंडळ असू द्या सर्वांच्या मार्फत इथं कडकडीत बंद पुकारला जाईल आणि एक कॅन्डल मार्च म्हणून इथं मोर्चा काढला जाईल आणि या घटनेच्या निषेधार्थ पंचक्रोशीतील सर्वच लोकांनी बंद पाळावा आणि प्रशासनाला जे झालेल्या घटनेबद्दल जाब विचारून जे कृत्य घडलं त्याबद्दल त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हावी याच्यासाठी संपूर्ण गाव प्रयत्न करणार आहे। सगळे संताप व्यक्त करतायत आणि तुम्ही मागणी करतायत की त्या नराधमाला तुमच्या हवेले करा। 5 ते 5.5 महिन्यापूर्वी कुमारी यज्ञा दुसाने हिच्यावर पण अशाच पद्धतीने अत्याचार झाला होता। त्याच्या निषेधार्थ आम्ही असाच कडकडीत बंद पाळला होता। आम्हाला वाटलं नव्हतं की ही घटना, ही अशी वाईट घटना आमच्या नशिबाने आमच्या गावातच घडेल आणि कुठंतरी काल आम्ही रस्ता रोको करायचं कारणच हे होतं की ह्या प्रशासनाला कधी जाग येणार आहे, अजून किती अशा चिमुकल्यांवर बलात्कार होणार आणि त्यांचे खून होणार आहेत, प्रशासन काय झोपणार आहे का हे बघून फक्त दरवेळेस आम्हाला कायदा सांगणार, कायदा उचलू नका आणि कायद्याचा धाक हा राहिलेला नाही। त्यामुळेच ह्या घटना वारंवार घडतात आहेत। आज आमच्या इथं घडली, उद्या दुसरीकडे घडू नये म्हणून आम्ही जेवढ्या तीव्रतेने निषेध करायचा यासाठी हे गाव बंद केलेलं आहे आणि प्रशासनाने आम्हाला दिलेलं 15 दिवसाच्या मुदतीत जर फास्ट ट्रॅक कोर्टात हा जर गुन्हा दाखल करून चालवला नाही आणि लवकरात लवकर त्या नराधमाला फाशी दिली नाही तर आम्ही अजून तीव्रतेने रस्ता रोको करून प्रशासन असेल, मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत ही घटना 100% नेणार आहे। जे काय होईल आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल पण आम्ही आता थांबणार नाही। अशा अनेक जेव्हा घटना घडतात तेव्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं सरकार सांगतंय, मात्र कोणतंही प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात जात नाही, त्यावर फाशी शिक्षा तर दूरच कोणती शिक्षा पण होताना दिसत नाही। प्रॉब्लेम असा की मॅडम ज्याने गुन्हा केला त्याच्यावर ऑलरेडी 2 केस झालेल्या होत्या। 2 केस होऊन सुद्धा त्याच्यावर काय गुन्हा दाखल झाला नाही। 4 वर्ष तो एरडात असून तो बाहेर आला, कसा बाहेर आला? जर मानसिक रुग्ण असेल, हा असेल तर जर तिसऱ्यांदा जर त्याने ही घटना केली आणि आता जर प्रशासनाने त्याला घेऊन गेल्यानंतर जर त्याला परत जर सोडलं उद्या तर 4थ्या मुलीवर सुद्धा काय करू शकतो, त्याची गॅरंटी कोण घेणार आहे? प्रशासन घेऊ शकतं गॅरंटी? घेतच नाही आहे। त्याला आमच्या ताब्यात एवढंच आमची अपेक्षा आहे, बाकी आमच्याकडे काहीच म्हणणं नाही। गावातल्या मुली सुरक्षित नाही, 3.5 वर्षाच्या मुलीवर जिला काही कळत पण नाही तिच्यावर असं होत असेल तर बाकी मुलींची जबाबदारी तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी घ्यायची गरज आहे आता, कारण असे नराधम, अशा विकृती सगळ्या गावात आहेत। एक फार निंदनीय बाब आहे, काय ह्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही। फक्त त्या नराधमाला फाशी व्हावी तर जेवढ्या लवकर व्हावी तेवढं गरजेचं आहे मॅडम, नाही तर काय आहे माणसांचा उद्रेक फार आहे आणि काही बोलू शकत नाही या गोष्टीवरती। अशा घटनेनंतर सरकारनं काय करणं अपेक्षित आहे नेमकं? कारण आतापर्यंत अनेक डायरेक्ट गोळ्या घालाव्यात, माझं म्हणणं तरी डायरेक्ट गोळ्या घालाव्यात। असतील लोक ठेवावेच नाहीत, मारून टाकावेत तुरंत। गावातल्या मुलींबाबत भीती वाटते का? हो तर नाही तर काय, अशी लोक आलेले आहेत ना, गावाचं नाव खराब होतं, सगळं अख्ख्या समाजाचं नाव खराब होतं। शाळा आहे मॅडम, शेजारी शाळा आहे, जिथे ही घटना झाली तर शाळा आहे। ज्या शाळेमध्ये जाणाऱ्या ज्या मुली आहेत, लहान छोट्या मुली तिथे शाळेत जातात, त्या शाळेत जाणाऱ्या मुलींच्या पालकांनी सुद्धा सांगितलं की बाबा आमच्या मुली इथं आत्ता शिकतात शाळेमध्ये, उद्याचं काय कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण सरळ आमच्याकडे द्या, आम्ही त्याला मारून टाकतो। काय आमच्या गुन्हा तुम्हाला दाखल करायचं ते दाखल तुम्ही करू शकता। आज मॅडम नसरापूर सारख्या ठिकाणी आज 10 ते 15 हजार लोकवस्तीचं एक खूप मोठं गाव आहे, अख्ख्या 2 तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे आणि अशा ठिकाणी एक पोलीस नाही आहे। पोलीस चौकी होती ती पण इथनं 1.5 किलोमीटर पुढे नेली, कसलाही कायद्याचा धाक राहिलेला नाही इथल्या लोकांना, कारण पोलीस यंत्रणाच इथं नाही आहे अस्तित्वात।
पोलीस आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर जे जुनं पोलीस स्टेशन होतं तिथं पोलीस यंत्रणा परत बसवावी, किमान 4 ते 5 लोकांचा एवढ्या मोठ्या गावासाठी स्टाफ असावा. आज ह्या ठिकाणी नसरापूरसारख्या ठिकाणी 4 ते 5 शाळा आहेत बारक्या आणि मोठं एक महाविद्यालय कॉलेज आहे. अशा ठिकाणी पोलीस यंत्रणा नाही आहे. ही एकदम गंभीर बाब आहे, म्हणून हे गुन्हे घडतात आहेत वारंवार. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर ह्याच्यावर तोडगा काढून, काल पण आम्ही संदीप सिंह साहेबांना SP-ना आम्ही तेच निवेदन दिलं की तुम्ही लवकरात लवकर पुन्हा ती पोलीस चौकी चालू करावी, जेणेकरून इथं कायद्याचा धाक लोकांमध्ये निर्माण होईल. पण जर बघितलं तर ग्रामस्थ हे संतापलेले दिसत आहेत. आणि दुसरी गोष्ट, इथल्या सगळ्या मुलींची आता त्यांना काळजी वाटायला लागली आहे, त्यांच्या सुरक्षेबाबत भीती देखील जाणवायला लागली. आज सकाळी साधारण 10:30 ते 11 दरम्यान या गावात मोठा निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे आणि अर्थातच या सगळ्या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. सध्या इथल्या सगळ्या ग्रामस्थांनी कडकडीत बंद देखील पुकारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.